ఫ్రెండ్స్ అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా, ఈరోజు మనం తెలుగులో సమాధానం అడుగుతున్నప్పుడు ఎప్పుడు, ఎలా, ఎందుకు, ఏమి, ఎవరికి పదాలను తెలుగులో ఎలా ఉపయోగించాలో తెలుసుకుందాం. కాబట్టి మిత్రులారా, మీకు వీడియో नच्चिते तप्पकुंडा व्हिडिओ लाईक చేయండి మరియు चॅनलनी सबस्क्राईब చేసుకోండి. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण शिकूया की तेलुगुमध्ये प्रश्न विचारताना एपुडू, एला, एंदकू या शब्दांना तेलुगुमध्ये कसं बोलायचं किंवा त्यांचा उपयोग कसा करायचा हे आज आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू शिकण्यासाठी असेच व्हिडिओ बघा आणि तेलुगू बोलायला आणि समजायला शिका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि तेलुगू बोलायला शिकूया. तर जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, आपण हे काही शब्द घेऊन या शब्दांचा एक वाक्य तयार करायचे आहे. तर मित्रांनो, एदी एदी या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात कोणते. एदी म्हणजे कोणते. एमी एमी किंवा एमिटी या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो काय, म्हणजे एमी किंवा एमिटी. एकड एकड म्हणजे कोठे. एकड म्हणजे कोठे. एकड म्हणजे कोठे. कधी कधी या शब्दाला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो एपुडू. एपुडू म्हणजे कधी. एपुडू म्हणजे कधी. एपुडू म्हणजे कधी. एंदुकू एंदुकू म्हणजे कशाला. एंदुकू म्हणजे कशाला किंवा का. एंदुकू म्हणजे कशाला किंवा का. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो एंदुकू. तर 6वं उदाहरण आहे मित्रांनो एवरू. एवरू या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात कोण. कोण या शब्दाला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो एवरू म्हणजे कोण. एवरू म्हणजे कोण. एन्नी म्हणजे किती. एन्नी म्हणजे किती. एन्नी या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो किती म्हणजे एन्नी. एंत एंत म्हणजे सुद्धा किती असाच होते मित्रांनो. तर एंत या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो किती. एंत म्हणजे किती. एवरिकी म्हणजे कोणाला. एवरिकी म्हणजे कोणाला. एवरिकी म्हणजे कोणाला. एला म्हणजे कसा. मित्रांनो, एला किंवा तुम्ही एटला सुद्धा म्हणू शकता. दोन्ही शब्दांचा अर्थ कसा हाच होते मित्रांनो. एला म्हणजे कसा. तर मित्रांनो, आता आपण या शब्दांचा वापर करून काही वाक्य तयार करूया. जसं पहिलं आहे मित्रांनो एदी. एदी म्हणजे कोणता. एदी म्हणजे कोणता. मित्रांनो, आता आपण एदी या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करूया. नी ऊरू एदी. नी ऊर एदी. मित्रांनो, नी म्हणजे तुमचे, ऊर म्हणजे गाव आणि एदी म्हणजे कोणते. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो नी ऊरू एदी म्हणजे तुमचा गाव कोणता आहे किंवा तुमचे गाव कोणते आहे. याला तेलुगुमध्ये म्हणतात मित्रांनो नी ऊरू एदी म्हणजे तुमचे गाव कोणते किंवा तुमचे गाव कोणते आहे. तर मित्रांनो, दुसरा आहे एमी. एमी म्हणजे काय. मित्रांनो, आता आपण एमी या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करूया. नी पेरू एमी. मित्रांनो, नी पेरू एमी म्हणजे तुझं नाव काय आहे किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की नी पेरू एमिटी. नी पेरू एमी किंवा नी पेरू एमिटी. मित्रांनो, नी म्हणजे तुझं, पेरू म्हणजे नाव आणि एमी म्हणजे काय आहे किंवा एमिटी म्हणजे सुद्धा काय आहे. तर मित्रांनो, नी पेरू एमी म्हणजे तुझं नाव काय आहे. तर मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे एकड. एकड म्हणजे कोठे. एकड या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात कोठे म्हणजे एकड. मित्रांनो, आता आपण एकड या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करूया. वाडू एकड उन्नाडू म्हणजे तो कोठे आहे. वाडू एकड उन्नाडू म्हणजे तो कोठे आहे. मित्रांनो, वाडू म्हणजे तो, एकड म्हणजे कोठे आणि उन्नाडू म्हणजे आहे. वाडू एकड उन्नाडू म्हणजे तो कोठे आहे. वाडू एकड उन्नाडू म्हणजे तो कोठे आहे. तर मित्रांनो, चौथं उदाहरण आहे एपुडू. एपुडू या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो कधी. याचा आपण एक वाक्य तयार करूया मित्रांनो. मीरू एपुडू वच्चारू म्हणजे तू कधी आलास. मीरू एपुडू वच्चारू. मित्रांनो, मीरू या शब्दाचा अर्थ तुम्ही असा सुद्धा होतो. तर मित्रांनो, तू कधी आलास याला तेलुगुमध्ये म्हणतात मीरू एपुडू वच्चारू म्हणजे तू कधी आलास. मीरू एपुडू वच्चारू. तर मित्रांनो, 5वं आणि 6वं उदाहरण आहे एंदुकू. मित्रांनो, एंदुकू या शब्दाला मराठीमध्ये का किंवा कशाला असे म्हणतात. एंदुकू म्हणजे का किंवा कशाला. तर मित्रांनो, आता आपण एंदुकू या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करूया. एंदुकू अबद्धमू चेपुचून नावू. मित्रांनो, एंदुकू अबद्धमू चेपुचून नावू म्हणजे खोटं का बोलता किंवा कशाला बोलताय. मित्रांनो, तुम्ही याला असं सुद्धा म्हणू शकता की एंदुकू अबद्धमू चेप्तून नावू
म्हणजे खोटं का बोलता किंवा खोटं कशाला बोलताय. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता मित्रांनो की एंदुकू अबद्धमू चेपुचुन्नावू किंवा एंदुकू अबद्धमू चेप्तुन्नावू म्हणजे खोटं का बोलताय किंवा खोटं कशाला बोलताय. तर मित्रांनो 6वं आहे कोण. मित्रांनो कोण या शब्दाला तेलुगूमध्ये एवरू असे म्हणतात. एवरू म्हणजे कोण. तर मित्रांनो एवरू या शब्दाचा वापर करून आपण एक वाक्य तयार करूया. अक्कड एवरू उन्नारू. अक्कड एवरू उन्नारू म्हणजे तिथे कोण आहे. मित्रांनो अक्कड म्हणजे तिथे, एवरू उन्नारू म्हणजे कोण आहे. अक्कड एवरू उन्नारू म्हणजे तिथे कोण आहे. अक्कड एवरू उन्नारू. तर 7वं आणि 8वं उदाहरण आहे मित्रांनो एनी म्हणजे किती. एनी या शब्दाला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो किती. तर मित्रांनो आता आपण एनी या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करूया. नी वद्द एन्नी पुस्तकमुलू उन्नाई. नी वद्द एन्नी पुस्तकमुलू उन्नाई म्हणजे तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. मित्रांनो नी वद्द म्हणजे तुझ्याकडे, एन्नी पुस्तकमुलू उन्नाई म्हणजे किती पुस्तके आहेत. नी वद्द एन्नी पुस्तकमुलू उन्नाई म्हणजे तुझ्याकडे किती पुस्तकं आहेत. किती म्हणजे एनी. आणि मित्रांनो 8वं उदाहरण आहे एंत. एंत म्हणजे याला सुद्धा मराठीमध्ये किती असे म्हणतात. एंत म्हणजे किती. मीकू एंत पालू कावालनू. मीकू एंत पालू कावालनू म्हणजे तुम्हाला किती दूध हवे आहे. मीकू एंत पालू कावालनू म्हणजे तुम्हाला किती दूध हवे आहे. मित्रांनो एंत म्हणजे किती, पालू म्हणजे दूध आणि कावालनू म्हणजे हवे आहे. मीकू एंत पालू कावालनू म्हणजे तुम्हाला किती दूध हवे आहे. तर मित्रांनो शेवटची 2 उदाहरणे आहेत. एव्हरिकी. एव्हरिकी म्हणजे कोणाला. मित्रांनो एव्हरिकी या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये होते कोणाला म्हणजे एव्हरिकी. एव्हरिकी उद्योगम वच्चिंदी म्हणजे नोकरी कोणाला मिळाली. एव्हरिकी उद्योगम वच्चिंदी म्हणजे नोकरी कोणाला मिळाली. मित्रांनो एव्हरिकी म्हणजे कोणाला, उद्योगम म्हणजे नोकरी, वच्चिंदी म्हणजे मिळाली. तर मित्रांनो एव्हरिकी उद्योगम वच्चिंदी म्हणजे कोणाला नोकरी मिळाली किंवा नोकरी कोणाला मिळाली. तर मित्रांनो 10वं उदाहरण आहे एला. एला किंवा एटला. याला तेलुगूमध्ये म्हणतात एला किंवा एटला. याला मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो कसा. मीरू एला उन्नारू म्हणजे तू कसा आहेस. मीरू एला उन्नारू. मीरू म्हणजे तू, एला म्हणजे कसा, उन्नारू म्हणजे आहेस. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू एला उन्नारू म्हणजे तू कसा आहेस. तू कसा आहेस याला तेलुगूमध्ये म्हणतात మిత్రాన్నో మీరు ఎలా ఉన్నారు म्हणजे तू कसा आहेस. సరే ఫ్రెండ్స్ ఈరోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి. ధన్యవాదాలు.